साताऱ्यात आजपासून मराठी साहित्य संमेलन होत आहे. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दुपारी 3 वाजता सुरू होईल. ध्वजारोहण ग्रंथदिंडी छत्रपती शाहू स्टेडियममध्ये साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियममधून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर या ठिकाणी सुरुवात होतीये. आज औपचारिक असं उद्घाटन केलं जाणार आहे. ध्वजारोहणानं दुपारी 3 वाजता याचं सुरुवात होणार आहे. दुपारी 3 वाजता जे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष जे आहेत मिलिंद जोशी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणानं या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमामध्ये संमेलनामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, त्याचबरोबर कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, त्याचबरोबर ग्रंथदिंडी असे अनेक कार्यक्रम आज पार पडणार आहेत. त्याचबरोबर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी या संमेलनाच्या ठिकाणी ते आपली उपस्थिती लावतील. त्याचबरोबर 3 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि 4 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी या संमेलनाला भेट देणार आहेत. खरं तर साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते साहित्य संमेलन आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी मोठ्या संख्येनं साहित्यप्रेमी, त्याचबरोबर सातारकर असतील, त्याचबरोबर जिल्ह्यातील नव्हे तर देशभरातील अनेक साहित्यप्रेमी या ठिकाणी येतील आणि या ज्या साहित्य संमेलन आहे त्याचा आनंद घेतील. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शाहूनगरी सातारा येथे दिनांक 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान होणार आहे. आज त्याचं सुरुवात होते आहे. उद्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सन्माननीय माजी अध्यक्ष आणि आताचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. 3 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी कार्यक्रम आहे आणि 4 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम असणार आहे. प्रत्येक दिवशी आपल्याकडे कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.